21 जूनला नियोजित TET आता 28 जूनला होणार आहे, कारण त्या दिवशी नीटची एक्झाम होणार आहे. आपण परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रे विषयाचे प्रश्न सराव करत आहोत. प्लस सराव प्रश्न व PYQ दोन्ही घेणार आहोत. तर चला पाहूया आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, त्यावरील एकूण 20 प्रश्न आपण घेणार आहोत. पृथ्वीचे अंतरंग इयत्ता 8वी. यामध्ये डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे आणि ॲक्युरेसी भेटणार आहे. चला तर पाहूया. पुढीलपैकी भूकवचाचे 2 थर कोणते? भूकवचाचे 2 थर कोणते? पहा, पृथ्वीचा सर्वात वरचा भाग म्हणजे काय? भूकवच, आणि तो घनरूप असतो. त्याचे 2 भाग आहेत, खंडीय कवच व महासागरीय कवच. आता आणखी ह्याच्याबरोबर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही आहे. त्याची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? आणि उत्तर आहे सिलिका. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात पुढीलपैकी कोणती खनिजे आधिक्याने आढळतात? ती आहे लोह व निकेल. लोह व निकेल खनिजे आधिक्याने आढळतात. त्यामुळे यास निफे असेही म्हणतात. गाभ्यामध्ये ह्या गाभ्यामध्ये, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने तो अंतर्गाभा कसा असतो? घनरूप असतो. आता ह्याची घनता किती असते? तर सुमारे 13.3 ग्रॅम घन सेमी इतकी घनता असते. पुढचा प्रश्न पाहूयात. अंतर्गाभा पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत असतो? पहा, पुढचाच प्रश्न आहे. अंतर्गाभा हा घनरूप स्वरूपात असतो, हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे. नेक्स्ट पहा, बाह्यगाभा पुढीलपैकी प्रामुख्याने कशाचा बनलेला आहे? बाह्यगाभा हा लोहाचा बनलेला आहे. पृथ्वीच्या अंतर्भागातील पहा, बाह्यगाभा हा द्रवरूप पदार्थांचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. हे तुम्हाला सर्व इयत्ता 8वीच्या पुस्तकांमध्ये अभ्यासामध्ये मिळणार आहे. पहा, सर्व इयत्तांची पुस्तके तुम्हाला मनापासून अभ्यासायची आहेत. याच्यातूनच TETमध्ये प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? सर्वांना याचं उत्तर येणार आहे खंडीय कवच असे त्याला म्हणतात. पुढचा प्रश्न, कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप भागातून म्हणजे माध्यमातून प्रवास करू शकतात? तर प्राथमिक स्वरूपाच्या भूकंप लहरी ह्या प्रवास करू शकतात. पहा, कुशातून? द्रवरूप भागातून. नेक्स्ट पहा, पृथ्वीच्या कोणत्या भागातील पदार्थांची घनता सर्वात जास्त असते? आणि उत्तर येणार आहे अंतर्गाभा. या भागातील पदार्थांची घनता सर्वात जास्त असते, ती 13.3 ग्रॅम पर घनसेमी असते. नेक्स्ट पाहूयात. टिमटिम भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. तर प्राथमिक स्वरूपाच्या भूकंप लहरी ह्या पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. दुय्यम लहरी ह्या सर्व थरातून प्रवास करू शकत नाहीत. तर त्या जर अंतर्गाभातून बाह्यगाभातून गेल्या तर त्या शोषल्या जातात त्या ठिकाणी. पुढे बघा, कोणत्या थराला दुर्बलावरण असेही म्हणतात? तर दुर्बलावरण असे तर उच्च प्रावरण जे आहे ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो, त्या प्रावरणाच्या या भागास काय म्हणतात? दुर्बलावरण असे म्हणतात. इथं उत्तर येणार आहे काय? उच्च प्रावरण. आणि हा कसा असतो? जास्त प्रवाही असते. हे उच्च प्रावरण हे काय असते? जास्त प्रवाही असते. आणि याच भागात नेक्स्ट प्रश्न आहे पहा, शिलारस कोठीसुद्धा याच्यामध्ये आढळतात. पुढे तो प्रश्न येणार आहे. आता पहा, प्राथमिक भूकंप लहरी पृथ्वीच्या टिमटिम प्रवास करू शकतात. मागच्याच प्रश्नात म्हटल्याप्रमाणे प्राथमिक भूकंप लहरी हा सर्व थरातून पृथ्वीच्या प्रवास करू शकतात. पृथ्वीचा टिमटिम हा भाग इतर थरांच्या तुलनेत थंड व घन स्वरूपात आहे. तर तो आहे भूकवच. कोणता? भूकवच. ज्याचे 2 भाग आहेत, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. आणि हा कसा आहे? सर्वात वरचा भाग त्याचा घनरूप, पृथ्वीचा सर्वात भाग जो घनरूप आहे तेच आहे भूकवच. पुढचा प्रश्न आहे, शिलारस कोठी. इथं कोठे झालेला आहे पहा, त्या ठिकाणी कोठी असायला हवं. शिलारस कोठी कोणत्या थरात आढळतात? तर त्या उच्च प्रावरण या थरामध्ये आढळतात. मग अशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा, उच्च प्रावरण या थरात त्या आढळतात आणि हे जास्त प्रवाही असते, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या 2 थरांच्या दरम्यान मोहविलकता आढळते? आणि याचे उत्तर आहे भूकवच व प्रावरण. आता मोहविलकता म्हणजे काय? तर भूकवच व प्रावरण यांच्यात एक विलकता आहे. हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव
मोहोर्विसिक होते. त्यामुळे या विलकतेला मोहोविलकता असे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या दोन थरांच्या दरम्यान गटेनबर्ग विलकता आढळते? उत्तर आहे प्रावरण व गाभा. तर भूकवच व प्रावरण यांच्यामध्ये काय झालं? त्यांच्यामध्ये भूकवच व प्रावरण याच्यामध्ये जी विलकता आढळते त्याला मोहविलकता नाव देण्यात आले होते. आणि प्रावरण व गाभा या दोन थरांच्या दरम्यान गटेनबर्ग. तर ज्या शास्त्रज्ञाने ही विलकता शोधून काढली त्याचेच नाव त्या विलकतेला देण्यात आले. नेक्स्ट पहा, आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या दरम्यान काय आहे? खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या दरम्यान कोणती विलकता आढळते? तर त्याचं उत्तर येणार आहे कॉन्रॅड. कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने ते शोधून काढले म्हणून त्याला कॉन्रॅड विलकता असे म्हणतात. असाही प्रश्न या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातील तापमान टिमटिम पृष्ठभागावरील तापमाना इतके असते. तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातील जे तापमान असते ते सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमाना इतके असते. पहा पुढचा प्रश्न, पृथ्वीचे चुंबकावरण हा कशाचा परिणाम आहे? तर अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन याचाच परिणाम म्हणजे चुंबकावरण होय. आणखीन एक काय सांगता येईल चुंबकावरण म्हणजे? तर बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या दरम्यान जो तापमानातील फरकामुळे काय होतात? ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असे संबोधले जाते. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या ग्रहाच्या बाहेर बऱ्याच अंतरापर्यंत पसरले आहे किंवा कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातापासून संरक्षण होते. पृथ्वीच्या निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात आणि हे पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे. पुढचा, सियाल व सायमा कोणत्या थरात आढळतात? तर सियाल व सायमा भूकवचामध्ये आढळतात. अंतिम प्रश्न पाहूया. अंतर्गाभा व बाह्यगाभा यांच्या टिमटिम फरकामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतो. आताच मी 2 मिनिटापूर्वी सांगितले होते, अंतर्गाभा व बाह्यगाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतो. अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न पृथ्वीचे अंतरंग या पाठावरील घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.